रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। 10 मे शुक्रवारचा दिवस या दिवशी आलेला आहे। अक्षय तृतीयासारखा पवित्र सण वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस हा मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी आपण केलेले कर्म, आपण केलेले पुण्य हे अक्षय पटीने आपल्याला लाभत असतं। त्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण या दिवशी सोने खरेदी केलं तर ते अक्षय स्वरूपामध्ये आपल्याला मिळतं। अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं, कधीही न संपणारं। म्हणून या दिवशी आपण केलेल्या पूजनामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरात कायम निवास करावा, तिचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सतत राहावा असं आपल्या सर्वांनाच वाटतं। तर यासाठी या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने काय काय कामे करायचे आहेत, म्हणजे कोणते छोटे मोठे उपाय करायचे आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। असे काही छोटे मोठे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बरकत निर्माण होते आणि माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते। तर या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि सर्वात प्रथम स्नान करून घ्यायचं आहे। तर बघा, बऱ्याचशा महिला आहेत ते स्नान करण्या अगोदरच घराची साफसफाई करतात, परंतु शास्त्रानुसार आपण कधीही स्नान न करता झाडूला स्पर्श करू नये, कारण की झाडू हे लक्ष्मी स्वरूप असतं। त्यामुळे तुम्ही दररोज किंवा सणासुदीला तरी हा नियम नक्कीच पाळा की आंघोळ केल्याशिवाय कधीही घराची साफसफाई करू नये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करू नये। असं केल्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात। त्यासाठी ही एक महत्त्वाचा नियम तुम्ही तुमच्या अंगाला नक्कीच लावून घ्या। सर्वप्रथम आपण आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे। त्यामुळे धुळीच्या मार्फत जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते। त्यानंतर अंगणामध्ये सडा टाकायचा आहे। सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते आणि प्रसन्नता ही दिवसभर टिकून राहते। या शुभ दिवशी आपण असे काही छोटे छोटे उपाय करून आपल्या घरातील नकारात्मकता घालवून आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करू शकतो। घरातील माणसामध्ये प्रेम निर्माण करू शकतो। यामुळे घरामध्ये वादविवाद, भांडणे होत नाही। त्यामुळे घरातील गृहलक्ष्मीने हे छोटे छोटे उपाय आपल्या कुटुंबासाठी नक्कीच केले पाहिजेत। अंगणातील साफसफाई झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही जाळं जळमट असेल ते सुद्धा या दिवशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यामध्ये सुद्धा जे काही जाळं जळमट असेल तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठाचा वापर केला जातो, कारण की मीठ एक नैसर्गिक शोषक आणि ड्रायर आहे की जी सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते। त्यातल्या त्यात बारीक मिठापेक्षा खडे मीठ आपल्या आरोग्याबरोबर वास्तूसाठी देखील जास्त उपयोगी आहे। असं हे खडं मीठ आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी देखील जास्त प्रभावशाली मानलं गेलं आहे। याच मिठाचा वापर करून आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो। तर यासाठी मी इथे एका बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने घरातील फरशी पुसणार आहे। मीठ आणि हळद हे नकारात्मकता दूर करण्याचं काम करतात। आपण आपलं घर स्वच्छ करायचं आहे। जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते असं मानलं जातं। खडे मीठ हे घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असतं। वास्तू जर पवित्र असेल तर घरातील वातावरण आपोआप शांत होते, प्रसन्न आणि लाभदायक होते। घरात कटकटी, मतभेद नसतात, पैसा टिकून राहतो, मन अस्वस्थ होत नाही, आजारपण विनाकारण होत नाही, विनाकारण चिडचिड, कलह, नात्यामध्ये दुरावा या गोष्टी इथे जाणवत नाहीत। म्हणून असे काही छोटे उपाय करणं प्रभावशाली ठरतं। त्यानंतर आपण आपल्या दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे। सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढलीच पाहिजे। दररोज काढली नाही तरी चालेल, परंतु सणावाराला आपण रांगोळी नक्कीच काढावं। त्यानंतर आपण आपल्या घरातील नित्य देवपूजा करायची आहे। या दिवशी तुम्ही देव साफ करू शकता, म्हणजे पंचामृताने देवाला अंघोळ घालून तुम्ही या दिवशी देवपूजा करू शकता। व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य होत नाही, त्यामुळे व्हिडिओ फार मोठा होतो।
आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार तोही स्वच्छ असायलाच पाहिजे, ज्यातूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। चांगल्या आणि वाईट गोष्टी या मुख्य दरवाजातूनच आत येतात, त्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुशोभित असायलाच हवा। जर तुम्ही तो रोज साफ करू शकत नसाल तर तुम्ही अशा शुभ दिवशी नक्कीच साफ करा, कारण की लक्ष्मी दरवाजातूनच आत येत असते। त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे। तर पुन्हा पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने दरवाजा साफ करून घेतलेला आहे, जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होईल। नंतर मुख्य दरवाजाबरोबर आपल्याला आपल्या घराचा उंबरठा देखील स्वच्छ करणं गरजेचं आहे। त्यासाठी उंबरठ्यावरती देखील थोडंसं हळदीचं पाणी टाकून उंबरठा सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे। हळदीचं पाणी उंबरठ्यावरती शिंपडल्याने माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते असं मानलं जातं। घराचा उंबरठा कशासाठी असतो तर ज्या वाईट शक्ती असतात तर त्या वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू नयेत व घरातील माता लक्ष्मी घराबाहेर जाऊ नये, त्यासाठी घराला उंबरठा असतो। घराचा उंबरठा हा स्वच्छ सुशोभित असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते। घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन असेल तर कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मकता, करणी बाधा, नजर दोष अशी कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करीत नाही। त्यामुळे आपल्या घराचं संरक्षण होतं आणि अशा शुभ दिवशी आपण हळदीने जर लेपन केलं तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करते, माता लक्ष्मीचं आगमन होतं। हळद ही भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे, त्यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करावं। हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी टाकून त्याने आपण उंबरठ्यावरती लेपन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपण साफ करून घेतला होता, त्यावरती आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। तर स्वस्तिक या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो। स्वस्तिक या चिन्हामुळे घरातील वातावरण हे शुद्ध आणि सकारात्मक राहते। मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढल्यामुळे बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट होते, म्हणून या शुभ दिवशी तुम्ही दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढावं। स्वस्तिक हे चिन्ह फक्त आपल्याला काढायचं नाही, स्वस्तिक हे चिन्ह काढल्यानंतर आपल्याला त्याची पूजा देखील करायची आहे। हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता टाकून आपल्याला स्वस्तिक या चिन्हाची पूजा करून घ्यायची आहे। ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढल्यास आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते। हळदीयुक्त पाण्याने आपण जर स्वस्तिक हे चिन्ह काढलं तर आपला गुरुग्रह मजबूत होतो। तर त्यासाठी स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही हळदमध्ये थोडंसं दूध मिसळून त्याने काढू शकता किंवा कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिसळून त्याने देखील काढू शकता। यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला झेंडूच्या फुलाचं आणि आंब्याच्या पानाचा समावेश असलेलं आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे। आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी ही घरामध्ये आकर्षित होते। आपण कोणतंही लक्ष्मीपूजन असो, दिवाळीतलं मोठं लक्ष्मीपूजन असो किंवा मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीपूजन असो किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीपूजन असो किंवा गुढीपाडव्याचा दिवस असो, तर अशा शुभ दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। तुम्ही कितीही विकत आणलेलं तोरण लावलं तरी देखील आंब्याच्या पानामध्ये जी जागरूकता असते ती इतर कोणत्याही तोरणामध्ये नसते। त्यामुळे विकतच्या इतर तोरणापेक्षा जेव्हा तुम्ही स्वच्छ आंब्याचं ताज्या पानाचं जेव्हा तोरण लावाल तर त्या तोरणामुळे आपल्या घरामध्ये भरपूर सारी सकारात्मकता येणार आहे आणि माता लक्ष्मीचं देखील आगमन होणार आहे। त्यासाठी तुम्ही कितीही महागडी तोरणं लावण्यापेक्षा आंब्याच्या पानाला अत्यंत महत्त्व आहे। त्यासाठी अशा शुभ दिवशी तुम्हाला आवर्जून आंब्याच्या पानाचंच तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे। तर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर थोडीशी रांगोळी देखील काढून घ्यायची आहे। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 दिवे लावून घ्यायचे आहे। त्यासोबतच असा एक कलश देखील पाण्याने भरून ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा देखील या दिवशी आवर्जून करायची आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। ज्या घरामध्ये विष्णूची पूजा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच येत असते। भगवान विष्णूंना जी तुळस आहे ती अतिप्रिय आहे, तिला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं। ज्या घरामध्ये नियमितपणे ज्या
तुळशीची पूजा केली जाते। अशा घरामध्ये भगवान विष्णू लक्ष्मी सोबत वास करतात। त्यासाठी नित्यनेमाने आपण तुळशीला जल अर्पण करावे व तुळशीची पूजा करावी। अशा शुभ दिवशी का होईना तुळशीपुढे छोटीशी रांगोळी काढून रांगोळीवरती हळदी कुंकू व्हायचं। तुळशीला देखील हळदी कुंकू जल अर्पण करून धूप दीप निरांजन ओवाळून आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे। अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी सोने खरेदी करण्या इतकंच दान धर्माला देखील महत्त्व आहे। तसेच या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा केली जाते। या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते। तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा केली जाते। शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे। ती आपल्याला कधीही अन्न धान्याची उणीव भासू देत नाही। ती अग्नीची पूजा आहे, ज्यामुळे त्याच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते। म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याभोवती रांगोळी काढावी, हळदी कुंकू वाहावे, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे आणि ते पाठ नसल्यास तुम्ही अन्नपूर्णा मंत्र देखील म्हणू शकता। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्ध भिक्षां देहीच्छ पार्वती किंवा ओम अन्नपूर्णे नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही एक श्लोक देखील म्हणू शकता। या देवी सर्व भूतेषु शुदारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा श्लोक देखील म्हणून तुम्ही अन्नपूर्णेची पूजा करू शकता। तर शेगडीची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक हे चिन्ह देखील काढायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या अग्निदेवतेची पूजा करून घेतल्यानंतर जलदेवतेची देखील पूजा करून घ्यायची आहे। किचनमध्ये एक दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला देखील हळदी कुंकू लावून आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे। सकाळी असा एक दिवा प्रज्वलित करायचा आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लागण्याच्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस आपल्याला या दिवशी किचनमध्ये देखील अन्नपूर्णा मातेला समर्पित असा एक दिवा लावायचा आहे। असे केल्यास अन्नपूर्णेची वास्तूवर अखंड कृपा राहते, घरात सुख समाधान शांती नांदते। लक्ष्मी देवीची देखील कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहते, घरात लक्ष्मी अक्षय स्वरूपात नांदते। या दिवशी केलेलं पुण्यकर्म हे आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये मिळत असतं। त्यासोबतच या दिवशी जर आपण चुकीची कार्य केली तर त्या चुकीच्या पापाची शिक्षा देखील आपल्याला अक्षय प्रमाणात मिळते। त्यासाठी या दिवशी कोणतीही वाईट कर्मे करू नये, कोणाशीही भांडण तंटा करू नये, कोणाविषयी दुर्विचार करू नये, कोणाविषयी वाईट वागू नये। याशिवाय या दिवशी मद्य मांस मासे अंडी असं खाऊ नये किंवा या दिवशी व्यसन देखील करू नये। या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नये। या दिवशी दान करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही होईल तसं दान करू शकता। या दिवशी अन्नदानाला देखील अत्यंत महत्त्व आहे। तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल तेवढं या दिवशी दान करावं। या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची विधिवत पूजा कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे। तो पाहून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी योग्य पद्धतीने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करा, म्हणजे घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल। आजच्या व्हिडिओतून आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।